फर्स्ट क्लास. नाही म्हणजे एक दिवस लंघन करणं चांगलं असतं तब्येती करता. वहिनी, तू सांगितलंस का सगळ्यांना की भाजी कांताने केली? हा, म्हणून सगळ्यांनी उशिराचं कारण सांगितलं नाहीये ना? हो ना? बहिणी तू बस, आपण घेऊ वाढून आपापलं. नाही भाऊजी, तुमचं होऊ द्या, मग बसते मी. बहिणी बस. आई बस ना खरंच. नाही श्री, कोणीच जेवलं नाही आज. मला नाही जाणार जेवण. पण तुम्ही घ्या ना. हा ठीक आहे, जेवा रे जेवा. काही झालेलं नाही एवढं, जेवा. आणि जान्हवी, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. आणि भूक तर अजिबात मारायची नाही, लक्षात ठेव. अन्नाला कधीही तिष्ठत ठेवायचं नसतं, असं आमचे अण्णा म्हणायचे. म्हणजे मी सुद्धा दुसऱ्यांकडूनच ऐकलंय. पण अण्णा काय म्हणायचे म्हणे, अन्नाला तिष्ठत ठेवलं ना की अन्नही तुम्हाला तिष्ठत ठेवतं. तेव्हा जेवायचं व्यवस्थित. काय जेव 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 ऋषी. जान्हवी जेव ना. अगं जान्हवी, अगं अगं रडू नकोस. नाही जान्हवी, तुझ्यामुळे असं नाही ग. आम्ही तुला. जान्हवी जान्हवी प्लीज रडू नकोस. मला नाही जेवता येणार. नाही घशाखाली घास उतरणार माझ्या. आज माझ्यामुळे सगळे उपाशी राहते. जान्हवी, तुझ्यामुळे असं नाहीये. आम्ही तुला. हीच वेळेत येऊन जेवण करायला हवं होतं. अगं हे बघ, ज्याचं त्याला कळतं जान्हवी, कुणी उपाशी झोपत नाहीये. वाटलं तर खातील ना, ते झोपतील उपाशी. जान्हवी आय एम सॉरी. हे बघ, मला आत्ता जे काही घडलं ते नाही आवडलं. पण अगं, मी माझ्या आत्याला खूप नीट ओळखतो. तिच्या मनात काही नसतं. म्हणजे तिला जे वाटतं ना ते ती बोलून मोकळी होते, काही धरून नाही ठेवत. तिच्या बोलण्याचा आपल्याला कधी कधी राग येऊ शकतो, पण मग नंतर विचार केला ना की आपल्याला पटतं की तिचा मुद्दा बरोबर होता. आता घरी यायला उशीर होणार असेल तर कळवत जा, असं तिचं नेहमीच म्हणणं असतं. आणि ते बरोबरही आहे ना. म्हणजे उशीर होणार असेल तर आपल्याला कळवायलाच हवं. आपण नाही कळवलं तर घरचे उगाच काळजी करत बसतात ना. म्हणून ती या बाबतीत जरा आग्रही असते. आणि
घरातलं कोणीच कधी आपण उशिरा आलो म्हणून काही बोललं नाही तर कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो ना. म्हणून मग तिला कधी कधी वाईटपणा घेऊन हे सगळं बजावायला लागतं. बट आय एम सॉरी. मी तिच्या वतीनं तुझी माफी मागतो. नाही प्लीज असं नका बोलू. अगं आणि प्लीज सॉरी नका म्हणू. त्यांचं बरोबर होतं. आपल्याला उशीर होणार असेल तर कळवणं आणि दुसऱ्यांना आपली वाट बघायला न लावणं या खूप बेसिक सवयी आहेत. आपलं चुकलं, माझंच चुकलंय. शी, मी इतकी कशी बेजबाबदारपणे वागू शकते? अगं जान्हवी, तुझं नाही चुकलंय. उलट तूच मला सांगत होतीस ना की चला निघूया, आपल्याला उशीर होतोय, घरी लवकर जायला हवं. हो, पण मी फक्त म्हणतच राहिले. बरं, उठून फोन करून कळवण्याची तसदीही घेतली नाही मी. त्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नव्हती ना, तरी नाही केलं. अगं पण ह्या सगळ्याचा तू स्वतःवर दोष घेऊ नकोस. मी नाही केलं ना, मी कळवलं नाही. अगं मला तर हे वर्षानुवर्ष माहितीये. तेव्हा खरं तर ना मीच मी मुलगा आहात या घरचा, मी सून आहे. माझ्याकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या आहेत ना, आणि मी जबाबदारीने वागायला हवं. कर्तव्य आहे माझं. अगं जान्हवी, आपल्या घरात असं काही डावं उजवं केलं जात नाही. सगळ्यांचा सांगुलपण आहे. कारण काही असो, आज माझ्यामुळे या घरातली माणसं उपाशी राहिली. रात्री अपरात्री उठून पाहुण्यांना जेवण करून वाढणं ही परंपरा आहे माझ्या बाबांच्या घरची. त्यांना हे कळलं तर काय वाटेल? शी, अशी कशी वागू शकते मी? इतकी साधी सोपी गोष्ट माझ्या लक्षातही येऊ नये, त्याचं वाईट वाटतंय मला. आले. अगं जान्हवी, किती प्रेम करू ग मी तुझ्यावर. आणखी किती वेळा तितक्याच पॅशनेटली तुझ्या प्रेमात पडायचंय मी. बेबी, काय ग? झोपायची तयारी करतेस? हो का? थोडासा भात खाऊन घे ना. अगं वहिनी, नकोय मला. अगं पण अन्नावर राग का काढतेस बेबी? अगं राग नाही काढत आहे, खरंच नकोय, उशीर झालाय आता खूप. उपाशी पोटी झोप यायची नाही तुला? नाही वहिनी, बॅगेमध्ये माझ्या 2 फळं होती, ती खाल्ली आहेत, त्याच्यामुळे उपाशीपोटी झोपत नाहीये मी. सायकोलॉजिकली आपण भात आमटी पोळी खाल्ली नाही ना की आपलं जेवण झालं असं वाटत नाही. एवढंच. ठीक आहे. वहिनी, वहिनी तू नको ना इतकी अस्वस्थ होऊस. मला खरंच नाही जेवायचंय. नाही ग, फक्त त्याबद्दल असं नाही, म्हणजे मी जरा जास्तच बोलले ना. त्याच वेळेला का नाही सांगत तुम्ही मला? कारण त्यामुळे उलट वाद वाढेल असं वाटतं म्हणून. बेबी, तुझा मुद्दा चुकीचा नसतो ग. म्हणजे 10 पैकी 9 वेळेला बरोबरच असतो तो. पण तोंडाचा पट्टा असा सोडला ना की समोरचा माणूस गांगरून जातो एकदम. प्रश्नाचं उत्तर द्यायची सुद्धा भीती वाटते मग. अगं, आम्हाला सगळ्यांना तुझा स्वभाव माहिती आहे. तुझी मुद्दा मांडायची पद्धत कळली आम्हाला. पण जान्हवीला अजून नाही कळली ना ग. म्हणजे विसरली आहे ती. अगं पण श्रीला तर माहितीये ना. हो, पण मग श्रीला सांगायचं ना, एकट्याला बाजूला घेऊन शांतपणाने. वहिनी 1000दा सांगितलंय त्याला, काय उपयोग झाला? मग कधीतरी असा आवाज चढवावा लागतो. आता कायमचं लक्षात राहील त्याच्या. हो ग राणी, बरोबर आहे तुझं. पण श्री आता किती विचित्र परिस्थितीतून चालला आहे. चित्त थाऱ्यावर नाहीये त्याचं. ही मुलगी इथे राहील का जाईल याची काळजी असते सतत त्याला.
माझ्या डोळ्यात दिसतं ग हे. बेबी, हे आपलं घर आहे ग, ऑफिस नाही. त्यामुळे सतत फक्त नियमावर पोट ठेवून नाही चालणार. आता आजच्या या प्रसंगामुळे जान्हवी आणखी कोशात गेली तर? माझी सासू मला असं बोलते, मला नाही राहायचं या घरात असं म्हणाली तर? अरे देवा, आता काय करू मी? नाही, आता लगेच काहीच नको करू. पण बेबी, पुढच्या वेळेला जरा भान ठेव. आपलं काय ठरलंय? श्रीचा संसार सुरळीत चालावा म्हणून त्याला मदत करायची, जान्हवीला समजून घ्यायचं, हो ना? माझं चुकलं. माझा सतत राग असतो नाकावर, आणि त्यात मला भूक लागलेली असली तर विचारायलाच नको. आधीच मरकट त्यात मद्य प्याला आणि वर विंचूही चावला, असं झालंय. मी तेच म्हणणार होते, पण म्हटलं नाहीये. आता शांत झालीस? चल मग काहीतरी खाऊन घे. नको वहिनी, आता खरं तर मी उपाशीच राहायला हवं, शिक्षा म्हणून. अगं, जान्हवीसाठी, श्रीसाठी, या घरासाठी. मी भान सोडायला नको होतं. काय विचार करत असेल ग जान्हवी? या कारणामुळे मला या घरात राहायचं नाही असं म्हणाली तर? नको, मी आलेच. काय ग, काय झालं? काही नाही आहे याची. मग चेहरा का उतरलाय तुझा? आई, अरे बेबी, इतक्या रात्री? हो, म्हणजे जान्हवीला सॉरी म्हणायला आले होते. का? मी ओरडले ना तिला, म्हणून. आय एम सॉरी जान्हवी. अगं साधी अपेक्षा असते ग, पूर्ण नाही झाली ना की मग राग येतो. पण तुझ्यावर राग काढायला नको होता मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी नका ना म्हणू कावेरी मॅडम. नाही ग, खरंच सॉरी. हो, पण तरी असं नका म्हणू कावेरी मॅडम, प्लीज. तू सारखं सारखं कावेरी मॅडम करू नको ग. मग तुझ्याशी बोलणं कठीण जातं मला. सरळ बेबी आत्या म्हण बरं. सॉरी का बेब. आत्या, मी प्रयत्न करते. अगं असू दे ना बेबी, जमेल तिला हळूहळू. सगळं एकदम कसं येईल. आई, ती आल्यापासून तुला आई आजी म्हणते ना, म्हणून तुला माझं दुःख कळत नाहीये. मुद्दा काय आहे तुझा? मला तिला सॉरी म्हणायचंय. बेबी, अगं कधी मोठी होणार तू? सून आली आता घरात. बरं बाई, म्हण काही, पण मला माफ कर. मी उगाच बोलले. माझा ना माझ्या तोंडावर ताबाच राहत नाही अगं. मी अशीच आहे, आणि त्यात भूक नाही सहन होत ना मला. पण तरी मी तुझ्यावर ओरडायला नको होतं. खरंच सॉरी. आधीच मला खूप गिल्टी वाटतंय कावेरी मॅडम, तुम्ही प्लीज आता सॉरी म्हणालात तर मला. त्याशिवाय चैन नाही पडणार ग मला. मी तर आता स्वतःला शिक्षाच करून घेतली. आता नाहीच जेवणार मी आज. प्लीज असं नका करू. माझा नाईलाज आहे जान्हवी. मी तुझं मन दुखावलंय, त्याची शिक्षा मी मला दिलीच पाहिजे. बेबी, अगं तुला कळतंय का? तू ठीक आहे, हरकत नाही. नको ज्यूस, कर लंघन. कधी कधी ठरवून लंघन करावं माणसानं, तब्येतीला बरं असतं. चल, मला आता झोप आली आहे. तुलाही लवकर जायचं असेल ना उद्या? जा जा, जाऊन झोप जा. जा. गुड नाईट. गुड नाईट.
नाही आजी. एक विचारू? विचार ना. हा मिळालं. काय हवं होतं? दाण्याचं कूट ग. आज तू काय करतेस? बटाट्याचे पराठे. का? काल रात्री कोणीच धड जेवलं नाही ना, म्हणून मी म्हंटल की बटाट्याचे पराठे करावेत, पोटभरीचे होतील. अगं पण तू का करतेस? कारण रात्री माझ्यामुळे जेवणाचा घोळ झाला. अगं काल ना, आज का करतेस? का म्हणजे? नाही नाही म्हणजे आज माझी टर्न असते ना नाश्ता करण्याची. हा बघ ना, मी साबुदाणा सुद्धा भिजत ठेवला होता. आता पराठे आणि साबुदाण्याची खिचडी हे एकत्र कसं खाणार, नाही का? आय एम सॉरी, खरंच सॉरी. अहो मी पाहिलेच नाही साबुदाणे, माझ्या लक्षातच नाही आलं. खरंच सॉरी. नाही नाही ठीक आहे, अगदी सॉरी वगैरे नको, पण साबुदाण्याचे थालीपीठ करता आले असते. पण आता काय करायचं? काही हरकत नाही, आपण साबुदाण्याची खिचडी सुद्धा करूया. मी डब्यात घेऊन जाईन ना, जेवणाच्या वेळी साबुदाण्याची खिचडी खाईन. नाही नाही, जेवणाची अर्धी अधिक तयारी झालेली असते आपल्याकडे. आणि हे सगळं आता वाया जाणार ना. म्हणजे आई नेहमी म्हणतात की खाऊन माझा, टाकून माजू नका. एकतर या बुटीकमुळे ना मला अजिबात वेळ देता येत नाही स्वयंपाकघरात. आज किती दिवसांनी काही करायचं ठरवलं होतं, पण आय एम सॉरी, मला खरंच कल्पना नव्हती. बरं आता तू एक काम कर, तू वंस ना खोलीत नाश्ता नेऊन दे. हा, तोपर्यंत मी हे सगळं आवरते. नाही पण मी करते ना. अगं त्यांना लवकर जायचंय ना पार्लरला. तू नाश्ता नेऊन दे, मी हे आवरते सगळं. हा जा. अहो हम्म. हे घ्या तुमचा तो काय तो कुर्ता. शरा, हा काय? मी काय म्हणतो, हा बोला. आज मी काय? असाच गेलो ऑफिसला तर असं म्हणजे? असा शी, कसे दिसताय ते? शी मी गाणेरडं आणि विचित्र दिसतंय. तुला ना किंमत नाही तुझ्या नवऱ्याची. किंमत काय किंमत? मी जर असा गेलो ना ऑफिस मध्ये, हालचाल होईल हालचाल. कोणी डुंकून पण बघणार नाही. होतो गेलो काय? काही नाही. खूप दिवसांनी तुला असं मनमोकळेपणाने हसताना पाहिलं ना, मस्त वाटलं. काय चाललंय? उशीर होतोय तुम्हाला. चालेल मला. जान्हवी कुठे आहे? अरे ये ना, ये ना जान्हवी, ये ये ये. हळू जरा. ये ना, ये ये ये. चुकले. हा? चुकले. अरे तू काय, तू कशाला चुकशील? ये 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 ना, ये 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 ये. तसं नाही, मी खोली चुकले. म्हणजे कावेरी मॅडमना ब्रेकफास्ट द्यायला चालले होते. कावेरी मॅडम बेबी वंस. बेबीला नेऊन द्यायचा म्हणजे? काही गरज नाही, उगाच नसते लाड करू नकोस तिचे. हा नाही त्यांना. नाही नाहीच द्यायचा. लक्षात ठेव, आपल्याकडे सगळेजण डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करतात. ती तसाच करेल. अहो थांबा ना जरा, ऐकून तर घ्या ती काय म्हणते ते. इंद्रायणी मॅडम म्हणाल्या की त्यांना आज लवकर जायचंय, म्हणून मी ब्रेकफास्ट द्यायला चालले होते. का? तुला का म्हणाले असं? चुकून मी केला ना आज ब्रेकफास्ट, त्यामुळे नाराज झाल्या त्या. ब्रेकफास्ट
त्यामुळे नाराज झाल्या त्या. काय? तर तू हसतेस काय? ती काय सांगते? इंदुवहिनी नाराज झाली तिच्यावर. ऐकलत का तुम्ही? इंदू वहिनींची टर्न असताना सुद्धा हिने ब्रेकफास्ट केला आणि एवढं असूनही इंदू वहिनी फक्त नाराज झाल्या. मी असताना मी तर इंदू वहिनी वाघ नखच खुपसली असती पोटात. शरा तिचा चेहरा पडलाय, तुला काही कळतंय का? सॉरी. अगं जान्हवी, काय माहितीये का, आपल्या घरात ना कुणी कधी काय करायचं हे सगळं ना ठरलेलं असतं, म्हणून त्या नाराज झाल्या. तू पुढच्या वेळी असं करू नकोस. हा, पण मी आई आजींना विचारलं होतं. अगे ठीक आहे, होतं असं कधीतरी. हा, डोंट वरी. तू आता नेऊन दे बेब्याला. हे कोण? कावेरी. कावेरी मॅडम ना. हा, जा. एक मिनिट. काय आहे बघू? अहो पराठे. वा, मी घेतो एक दे. अहो बेबीला 2-2 कशाला? एक पुरे झाला, आधीच वजन वाढलंय. तुला माहितीये एकटीला डबल बेड पुरत नाही, माहितीये? सुंदर, अप्रतिम. ऍक्च्युली मी त्यांच्याच खोलीत चालले होते, पण अजूनही या घराचा भूगोल तितका नीट कळत नाहीये, म्हणून हा सगळा गोंधळ असं होतंय का? एक काम कर, 180 अंशात वळ, तू सरळ चालत जा, मधलं सगळं जंगल बिंगल सोडून दे. विषुववृत्तावर पोचलीस ना की 90 अंशाच्या कोणात बेबीची रूम. कळेल तुला, सोप्पा एकदम. जा.